गौरीपुत्र गणेशाला वंदन करून, कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून, तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला कथेचा सुरुवात करण्यापूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा परिहार. आज या सिंदगी या गावी भव्य आणि दिव्य अशा लक्ष्मण सोहळ्यानिमित्त आमचे पैकीने महाराज यांच्या ओळखीनुसार या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं. श्री कले नारायण महाराज यांच्या दर्शनाचा योग सुंदर असा झाला. आम्ही सालेगाव तालुका शेनगाव या ठिकाणाहून या ठिकाणी फक्त दरवर्षी खूप मोठी शक्ती होते, खूप मोठे श्रोते ऐकायला असतात आणि खरंच आज या ठिकाणी आल्यानंतर मन भरून गेलं. कारण एवढा श्रोता वर्ग क्वचित ठिकाणी त्या ठिकाणी ऐकायला दिसतो. आणि आम्हाला अचानक आमच्या जिंतूरचे, आता आम्ही नोकरी जिंतूरला करतो, आमच्या जिंतूरचेच वाचक गायन सम्राट या ठिकाणी वाचनासाठी मिळाले. हेही एक आमचं भाग्यच आहे. आणि आता लगेच आपण कथेकडे वळू. विषय इथपर्यंत आलेला आहे. राजा रावणानं काळ नेमेला हनुमंताला काहीतरी विघ्न कर यासाठी पाठवलेलं आहे. पाठवत असताना आपण भारतामध्ये जाऊ, भारतामधली संस्कृती आपल्याला काय सांगते, तिथं गेल्यानंतर त्या माणसाला जर फसवायचं असेल तर कशी कशी सोंग करावी लागतात त्या पद्धतीचं सविस्तर वर्णन सांगितलेलं आहे. पुढं काय काय होतंय आपण महत्वाचं बोलत आणि वेळेच्या मर्यादामुळे फास्ट थोडं चालणार आहे. चला आता न वाचता राहो येथे तरी रावणाची करील घाते तया परिसे हनुमते होय आमाते हित काही. अरे काळाने मी विचार करायला की कपट केल्यानंतर भल्याला त्या ठिकाणी त्याचं प्रायश्चित्त बघावं लागलेलं आहे. त्यामध्ये देव सुद्धा सुटलेले नाहीत. आणि राजा रावण आपल्याला कपट करायचं सांगतोय. आता तर म्हणले एकीकडे आड आणि एकीकडे वीर झालेली आहे. जर तिकडं जावं तर आपलं मरण निश्चित हनुमंताच्या हातात होणार आहे. आणि इथं राहावं तर हा सुद्धा आपल्याला जिवंत सोडणार नाही. हा विचार काळ नेहमी करू लागला. पुढं काय करतो ऐकू. हनुमान सभाय रघुनाथ श्रीराम प्रेमी सदा डुलत होता तयाची निहाते घात कृत्याकृत मी झालो. आणि पहा म्हणले हनुमंतराय कसे तर राम नाम स्मरणामध्ये अहर्निशी डुलणारे निज भक्त आहेत. आणि त्यांच्या हातून जर माझा घात झाला तर माझं या जन्मात येऊन कृत कल्याण होईल, या जीवनाचं सार्थक या ठिकाणी होईल असा विचार करण्याने करू लागला. ऐसे विचारून मनी मान देत रावणा वचने तुझे आज्ञा उल्लंघोने समर्थ जनी असेना. आणि असं म्हणून त्या ठिकाणी राजा रावणाच्या वचनाला, राजा रावणाच्या बोलण्याला काळ नेहमी मान देऊ लागला. नाही ऐकलं तर काय करावं. राजा बोले आणि दल हाले. राजा रावणाची आज्ञा उल्लंघन करायची कोणाची त्या ठिकाणी त्रिभुवनात हिंमत नव्हती. असा तो काळ होता. आणि त्यामध्ये तो राजा रावणाचा मामा असलेला काळनेमी मला राजेसाहेब तुमचं वचन इथं उल्लंघनाची म्हणले कोणातही हिंमत नाही. मी सुद्धा वचन तुमचं उल्लंघणार नाही. तुमच्या विनंतीला मान देतो आणि जातो. ऐसे कोणाही थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगे करुणी नमस्कार निश्चार उसळला. असं म्हणले त्या ठिकाणी राजा रावणा तुमचं उल्लंघन तुम्ही सांगितलेलं काम म्हणलं तया सेवेशी विचार दिसे उपवासे निरंतर केले उदर कपाटी. महाराज या राजा रावणानं काळ नेमीला सांगितलं. त्याच्याही अगोदर हनुमंतराय निघालेले होते.
आता श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की हनुमंतराया मनाच्या वेगाने जातात, काळ नेमीला नभाचा वेग आहे, नभो वेग आहे, तरी सुद्धा माझ्या हनुमंतरायाच्या अगोदर त्या पर्वतावर कसा पोहोचला याविषयी थोडा एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. जर पटलं तर घ्या, नाही पटलेला माल परत आमच्याकडे घ्या, कारण आमच्या दुकानाला पाठी न पटलेला माल आम्ही परत घेतो. या ठिकाणी हनुमंतरायाच्या अगोदर काय नेहमी पोहोचण्याची कारण सांगतो एक दोन. एक तर पहिली गोष्ट, हनुमंतानं जेवढ्या जेवढ्या उड्या मारल्या तेवढ्या तेवढ्या उड्या चुकीच्या आहेत, चुकीच्या ठिकाणी पडल्या. त्यातली पहिली उडी जेव्हा जन्म झाल्यानंतर सूर्याला गिळायला हनुमंतराय गेले, सूर्याकडे जाताना मध्येच राहुकेतू लागले, म्हणजे अलीकडेच त्यांची उडी पडली, उडी चुकली. दुसरी उडी जेव्हा सीतेला राजा रावण लंकेमध्ये पळून येत होता तेव्हा ते सुग्रीव नळ नीळ जांबवंत हनुमंत एका टेकडीवर बसलेले असताना वर आवाज आला मला वाचवा, किंवा एका महिलेचा आवाज आल्यामुळं हनुमंतानं उड्डाण केलं वर, रावण गेला खालून. तिसरी उडी म्हणजे सीताबाईच्या शोधासाठी लंकेमध्ये मारली, लंका अलीकड, उडी पलीकड, म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे हनुमंताच्या उड्या चुकलेल्या. आता या ठिकाणी सांगितले ही चौथी उडी आहे. हनुमानानं काय केलं तर सत्य लोकापर्यंत वर उडी मारली. सत्य लोकामध्ये गेल्यानंतर त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा चुकीच्या माणसाकडे जर शक्ती दिली तर त्याचे परिणाम असे होतात. आता मी तर औषधी आणायला चाललोच, पण औषधी आणेपर्यंत जर काही झालं तर तुझी गाठ माझ्याशी, हे सांगण्यासाठी सत्य लोकांपर्यंत हनुमंतराय गेले होते. तेवढ्या वेळात हे काळने मी मधातल्या मार्गाने या पर्वतावर पोहोचलं. बायपास मधातल्या मार्गाला पोहोचल्यानंतरही पुन्हा एक तुम्हाला थोडक्यात सांगतो, कधीही चांगल्यापेक्षा वांगल्याचा वेग जास्त असतो. शेतकरी 6 महिने कष्ट करून शेत नांगरून पेरतो, पेरल्यानंतर धन आधी निघतं का तण आधी निघतं? चांगल्यापेक्षा वांगल्याचा वेग जास्त. आज आपलं एवढं मोठं भारत सरकार घरकुलाची स्कीम असो, एखादी कोणतीही स्कीम असो, त्या काढल्यानंतर आपल्या गावापर्यंत पोहोचायला कमीत कमी 1 वर्ष लागते, चांगल्या सुविधा आहेत म्हणून. परंतु इलेक्शन मधली दारू एकाच रात्री गावात पोहोचते, म्हणजे चांगल्यापेक्षा वाढलेला वेग जास्त, म्हणून हनुमंतापेक्षा काळ नेहमी अगोदर पोहोचला. माथा जटांचा संभार परिधान त्यासे उलंबर, वक्ती वाढेल श्रुफार आदी विचित्र भासते. तिथं पोहोचल्यानंतर साधूचा तापस वेश धरला, जटा वाढवलेल्या आहे, आणि त्या ठिकाणी म्हणजे अंगाला सगळं भस्म चर्चिलं, अशा अवस्थेत बसला. काळबळा हात लिंग बुडाले. आपण जर या रोडला चाललो असलो आणि आपल्याला जर मंदिर दिसलं तर आपण रोड सोडून मंदिराकडे येतो आणि दर्शन घेतो. असा माझा हनुमंतराया त्या साधूला पाहून पायथ्यावरून, त्या म्हणजे पर्वताच्या माथ्यावरून पायथ्याला आला. डोळा पडले झापडे, हाता वळली घोंगडे, पडले मनाची मुरकुंडी, नाविक भवंडी त्यासी आली. गायक महाराज ही घोंगडी नका म्हणून वेंगडी येत, ते घोंगडी सांगता येत मला तर ठीक आहे, तस काय समजून घेतो आम्ही गावकरी येत. परंतु या ठिकाणी जेव्हा म्हणले हनुमंताचं उड्डाण त्या माथ्यावर आलं, माथ्यावर आल्यानंतर खाली पायथ्याशी बसलेला काळनेमी लटलट कापू लागला, घाबरला. त्याला सुद्धा म्हणले त्याची बोबडी वळली, त्याला त्या ठिकाणी म्हणले काहीच सुचत नव्हतं. अशी अवस्था या ठिकाणी झाली. धन्यवाद महाराज, गायक आहेत आणि सुंदर असं वाचन केलं. आता त्यांना भजन वगैरे रागात म्हणायची सवय. हॅलो, यानंतरचे वाचक माधवराव पेकिंग